नमस्कार मित्रांनो, मी शुभम गिरी. तुम्ही पाहता गिरी कम्प्युटर. तर PMSYM प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. यासाठी अर्ज कसा करायचा ही संपूर्ण डिटेल मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही योजना सरकारकडून राबवली जाणारी एक पेन्शन योजना आहे मित्रांनो. ज्या योजनेमध्ये तुम्हाला तुमचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपये प्रति महिना एवढी पेन्शन दिली जाते. तर यासाठी अर्ज कसा करायचा, याचा काय क्रायटेरिया आहे, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, कोण कोण अर्ज करू शकते, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे ई-श्रम कार्ड. तुमच्या समोर एक नंबरला वेबसाईट येईल ishramcard.gov.in. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. गो टू मेन पेज यावर क्लिक करून घ्यायचं आहे. खाली तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पाहायला मिळत असेल रजिस्टर्ड ऑन ई-श्रम. जर तुम्ही ई-श्रम कार्ड बनवले नसाल तर इथं तुम्ही ई-श्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो. जर ई-श्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर यावर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. ते व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर खाली तुम्ही पाहू शकता की 3,000 पर मंथ या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. याला क्लोज करून घ्यायचं. नंतर तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल स्कीमा. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला PMSYM या स्कीमावर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या स्कीमाची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता की या स्कीमामध्ये लाभ कसा होणार आहे, तुम्हाला कधी लाभ होणार आहे, तुमचे किती पैसे कट होणार आहेत, काय एलिजिबिलिटी आहे, म्हणजे काय तुमची पात्रता आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं चेक करून घ्यायची आहे. नंतर यासाठी अर्ज करायचा आहे. तर आपण सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ. इथं तुम्ही न्यू एनरोलमेंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतील. यामध्ये तुम्ही पाहू शकता की सेल्फ एनरोलमेंट. जर तुम्ही स्वतः काढत असाल तर यावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही CSC वेली असाल तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर मी स्वतः काढत आहोत त्यामुळे मी सेल्फ एनरोलमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि परत प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं तुमचं श्रमयोगी मानधन योजनेचं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की तुमचं टोटली रजिस्ट्रेशन तुम्हाला 0 दाखवलेलं आहे. तर इथं तुम्हाला सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर राईट कॉर्नरला तुम्हाला सर्व्हिसेस ऑप्शन पाहायला मिळेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर हे 9 बॉक्स आलेले आहेत. यामध्ये तुम्हाला 1 नंबरच्याच बॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे एनरोलमेंटवर. एनरोलमेंटमध्ये तुम्हाला 3 योजना पाहायला मिळतील. 1 नंबरलाच योजना दिलेली आहे की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही ई-श्रम कार्ड बनवलेलं आहे का. जर असेल तर यस करा, नसेल तर नो करून ई-श्रम कार्ड बनवून घ्यायचं आहे. तर आपण बनवलेलं आहे तर आपण यस करून घेऊया. तर इथं तुम्हाला तुमच्या ई-श्रम कार्डचा UN नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. ज्या व्यक्तीचं ई-श्रम कार्ड, ज्या व्यक्तीचा UN नंबर आहे त्या व्यक्तीची जन्मतारीख इथं टाकून घ्यायची आहे. तुम्हाला खाली व्हेरिफिकेशन टाईपमध्ये आधार हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाईड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल मित्रांनो. ते OTP इथे टाकून प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता की आधार नंबर UN तुमचा सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. परत इथे तुम्हाला तसाच तुमचा मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आपला सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. तर खाली तुम्ही पाहू शकता की तुमची संपूर्ण ई-श्रम कार्डवरची डिटेल खाली आलेली आहे. आता इथं तुम्हाला तुमचा फक्त पिनकोड टाकायचा आहे आणि तुम्ही नॉर्थ ईस्टर्न यामधून बिलॉंग करता का या ऑप्शनवर तुम्हाला नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर इथे तुमची कॅटेगरी ऑलरेडी आलेली आहे. इथं आता तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन विचारलेलं आहे. तुम्ही काय काम करता हे इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. खाली तुम्ही पाहू शकता की तुम्हाला हे 2 ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही EPFO, EPS, ESIC याचे सदस्य आहात का. ते इतर नो करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता का हे सुद्धा नो करायचं आहे. खाली चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली रजिस्टर्ड झालेला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इथं तुमचा ऑथेंटिकेशन टाईप निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही OTP सिलेक्ट करायचा आहे आणि बायो ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरी तुम्हाला एक चेकबॉक्स पाहायला मिळेल. यावर क्लिक करून जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला परत एक चेकबॉक्स पाहायला मिळेल. हे चेकबॉक्स
लवकर दिसत नाही मित्रांनो, तर हे बघा वरच्या साईडला CSCच्या खाली एक चेकबॉक्स आहे. या चेकबॉक्सवर क्लिक करून जनरेट आधार OTP यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही OTP टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुमची पूर्ण प्रोफाईल आता तयार झालेली आहे. इथे तुम्हाला आता कॉन्ट्रीब्युशन डिटेल मागितलेली आहे मित्रांनो. हे तुम्ही जे पेमेंटचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते कसं करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमची जी इन्स्टॉलमेंट यामधून कट होणार आहे समजा जे काय आहे ते, ती 1 महिन्यानं कट करायची का 3 महिन्याची एकदाच कट करायची का 6 महिन्याची एकदा कट करायची का 12 महिन्याची कट करायची. तर आपल्याला मला आता दर महिन्याला इन्स्टॉलमेंट कट व्हायला पाहिजे, तर मी 1 महिना या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. तर खाली तुमची बँक डिटेल टाकून घ्यायची आहे, तुमचा IFSC टाकायचा आहे आणि व्हेरीफाईड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता की तुमचं बँकेचं नाव आणि ब्रांच नेम ऑटोमॅटिकला आलेलं आहे. इथे तुम्हाला अकाउंट होल्डरचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि अकाउंट टाईपमध्ये सेव्हिंग अकाउंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. खाली तुम्हाला नॉमिनी डिटेल मागितलेली आहे, तर नॉमिनी डिटेल इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे. नॉमिनी सोबत तुमचं काय रिलेशन आहे हे इथं टाकायचं आहे. नॉमिनीची जन्मतारीख इथं टाकून घ्यायची आहे. नॉमिनी मॅरिड आहे का अनमॅरिड आहे हे सुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे. आणि खाली चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं यस करायचं आहे मित्रांनो. तर इथं तुम्ही पाहू शकता की तुमचा मॅन्डेट फॉर्म जनरेट झालेला आहे. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि या फॉर्मवर 2 जागेवर तुम्हाला सह्या मारून परत हे स्कॅन करून यामध्ये अपलोड करायचं आहे. तर इथे तुम्हाला खाली ऑप्शन पाहायला मिळेल की प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. परत इथं अपलोड करून घ्यायचा आहे. जो फॉर्म आत्ता आपण घेतला तो फॉर्म इथं अपलोड करायचा आहे. तर पाहू शकता तुमचा फॉर्म इथं अपलोड झालेला आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला आता तुमचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो. कॉन्ट्रीब्युशनची अमाऊंट आहे जी की तुमची दर महिन्याला कट होणार ती अमाऊंट इथे येऊन जाईल. म्हणजे पहिला जे महिना आहे ते तुम्हाला आत्ताच पे करावं लागेल. तर आपण आता पे करून घेऊया. तर आपण कार्ड, नेट बँकिंग, UPI कशाही थ्रू पेमेंट करू शकतो. तर हे पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. या पेमेंट झाल्यानंतर तुमचं एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड जनरेट होईल मित्रांनो. तो कार्ड तुम्हाला डाउनलोड करून आधार कार्ड सारखं बनवून ठेवून द्यायचं आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल मित्रांनो. तर तुम्हीही आत्ताच तुमच्या आई वडिलांची यामध्ये नोंदणी करून घ्या आणि त्यांचाही वृद्धापकाळ सुरक्षित बनवा. तर चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नोटिफिकेशन योजनेचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.